नमस्कार. चला तर मग भारताच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण प्रशासकीय नकाशाच्या एका रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण भारताची 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यामागची रचना अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, सुरुवात एका कोड्यापासून करूया. हा आकडा बघा, 29. हा आकडा आपल्याला भारताच्या रचनेबद्दल नेमकं काय सांगतो जरा विचार करा. आणि हा आहे दुसरा आकडा 7. मग आता सांगा, 29 आणि 7 हे दोन आकडे मिळून भारताच्या प्रशासकीय नकाशाचं कोणतं चित्र आपल्यासमोर उभं करतात? तर ह्या कोड्याचं उत्तर अगदी सोपं आहे. हे आकडे आहेत भारताची 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. आपला भारत देश एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे. इथे संसदीय प्रणालीनुसार कारभार चालतो आणि अर्थातच नवी दिल्ली ही आपली राजधानी आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण या 29 राज्यांची सफर करूया. प्रत्येक राज्याची स्वतःची एक खास ओळख आहे, जी आपल्याला त्याच्या राजधानीतून आणि तिथल्या भाषेतून कळते. चला सुरुवात करूया दक्षिणेकडील आंध्र प्रदेशपासून. राजधानी अमरावती आणि भाषा आहे तेलुगू. आता पूर्वेकडे जाऊया, अरुणाचल प्रदेश, राजधानी इटानगर आणि इथली अधिकृत भाषा आहे इंग्रजी. त्यानंतर आसाम, राजधानी दिसपूर आणि भाषा आसामी. पुढे बिहार, राजधानी पाटणा, भाषा हिंदी. मग छत्तीसगड, राजधानी रायपूर, इथेही हिंदी. त्यानंतर येतो सुंदर गोवा, राजधानी पणजी आणि भाषा कोंकणी. आणि हो, गुजरात, राजधानी गांधीनगर आणि भाषा आहे गुजराती. आपला प्रवास पुढे चालू ठेवूया. हरियाणा, राजधानी चंदीगड, भाषा हिंदी. त्यानंतर येतं हिमाचल प्रदेश. अरे पण थांबा, याच्या तर 2 राजधान्या आहेत, शिमला आणि धरमशाळा. यावर आपण पुढच्या स्लाइडवर बोलूच. पुढे झारखंड, राजधानी रांची, भाषा हिंदी. कर्नाटक, राजधानी बंगळुरू, भाषा कन्नड. केरळ, राजधानी तिरुअनंतपुरम आणि भाषा मल्याळम. आणि आपलं महाराष्ट्र, राजधानी मुंबई. पण एक मिनिट, इथेही नागपूर ही दुसरी राजधानी आहे आणि आपली भाषा अर्थातच मराठी. आता ही बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट. काही राज्यांना एकापेक्षा जास्त राजधान्या का असतात माहितीये? तर हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र ही अशी 3 राज्ये आहेत जिथे हवामानानुसार राजधान्या बदलतात. म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी उन्हाळ्यात एक आणि हिवाळ्यात दुसरी राजधानी असते. आहे की नाही धमाल? चला परत आपल्या यादीकडे येऊया. आता भारताच्या ईशान्येकडील काही राज्यांकडे वळूया. मणिपूर, राजधानी इम्फाळ, भाषा मैतई. मेघालय, राजधानी शिलाँग आणि भाषा इंग्रजी. मिझोरम, राजधानी ऐझॉल, इथे इंग्रजी, हिंदी आणि मिझो या तिन्ही भाषा चालतात. नागालँड, राजधानी कोहिमा, इथेही इंग्रजीच अधिकृत भाषा आहे. आता थोडे खाली येऊया. ओडिशा, राजधानी भुवनेश्वर, भाषा ओडिया. मग पंजाब, राजधानी चंदीगड, भाषा पंजाबी. आणि राजस्थान, राजधानी जयपूर, भाषा हिंदी. आणि आता आपल्या राज्य सफरीचा हा शेवटचा टप्पा. सिक्कीम, राजधानी गंगटॉक, भाषा इंग्रजी. तमिळनाडू, राजधानी चेन्नई, भाषा तमिळ. तेलंगणा, राजधानी हैदराबाद, भाषा तेलुगू आणि उर्दू. त्रिपुरा, राजधानी आगरताळा, इथे इंग्रजी, बंगाली आणि कोकबोरोक बोलल्या जातात. उत्तर प्रदेश, राजधानी लखनौ, भाषा हिंदी. उत्तराखंड, राजधानी देहरादून, भाषा हिंदी. आणि पश्चिम बंगाल, राजधानी कोलकाता, भाषा बंगाली आणि नेपाळी. तर ही झाली आपली 29 राज्य. प्रत्येक राज्याची स्वतःची एक वेगळी संस्कृती आणि ओळख आहे. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजे 7 केंद्रशासित प्रदेशांकडे. आता हे राज्यांपेक्षा थोडे वेगळे असतात. राज्यांचं स्वतःचं सरकार असतं, पण केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्र सरकारचं म्हणजे नवी दिल्लीतून नियंत्रण असतं. असं का? तर त्यांच्या सामरिक महत्त्वामुळे, लहान आकारामुळे किंवा त्यांच्या अनोख्या संस्कृतीमुळे. चला यादीवर एक नजर टाकूया. अंदमान आणि निकोबार बेटे, जे सुंदर बेटांसाठी ओळखले जातात. चंदीगड, एक एकदम प्लॅन्ड शहर. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हे आता एकत्र झाले आहेत. दिल्ली, जे आपल्या देशाचं राजकीय केंद्र आहे. लक्षद्वीप, प्रवाळ बेटांचा सुंदर समूह. आणि पुदुचेरी, जिथे अजूनही आपल्याला फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आता चंदीगड आणि दिल्लीबद्दल एक खास गोष्ट सांगतो. हे फक्त केंद्रशासित प्रदेश नाहीत, तर ती स्वतःच शहरं आहेत. म्हणून त्यांची राजधानी पण तीच शहरं आहेत. आणि इतकंच नाही, तर चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या 2 राज्यांचीही राजधानी आहे. राज्यांच्या आणि प्रदेशांच्या या सीमांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर भारताची खरी ओळख आहे तिच्या भाषांमध्ये. चला तर भारताच्या या अतुलनीय भाषिक विविधतेवर एक नजर टाकूया. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे.
हिंदी आणि इंग्रजी या केंद्र सरकारच्या कामकाजाच्या अधिकृत भाषा आहेत, पण भारताची कोणतीही एक राष्ट्रभाषा नाही. हे खरं तर भारताच्या सर्व भाषांबद्दलच्या आदराचं आणि समानतेचं प्रतीक आहे. आणि ही विविधता ती या एका आकड्यातून उत्तम प्रकारे दिसून येते. भारतीय संविधानाने एकूण 23 भाषांना अधिकृतपणे मान्यता दिली आहे. विचार करा, 23 भाषा ही संख्याच भारताच्या सांस्कृतिक आणि भाषिक समृद्धीचं दर्शन घडवते. तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. जिथे 23 मान्यताप्राप्त भाषा आहेत आणि हजारो बोलीभाषा आहेत, तिथे भारतीय संवाद म्हणजे नेमकं काय? कदाचित हाच प्रश्न आपल्याला भारताची अद्भुत विविधता आणि एकता काय आहे याची आठवण करून देतो.